नमस्ते. तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत प्राचीन भारत या विषयावर महत्त्वाचे MCQ. ते TETसाठी, CTETसाठी, TIITसाठी तुम्हाला खूप महत्त्वाचे ठरणार आहे. तर प्राचीन भारत म्हटलं तर हडप्पा संस्कृती आपल्याला माहिती आहे. तर भारतातील सर्वात प्राचीन संस्कृती कोणती? तर आपल्याला माहिती आहे हडप्पा संस्कृती सगळ्यात प्राचीन आहे. आणि हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या काठी विकसित झालेली आहे? तर ते सुद्धा माहिती आहे, सिंधू नदीच्या काठी. सिंधू नदीच्या काठी. आणि या हडप्पा संस्कृतीमध्ये जे लोक होते ते होते आपले आर्य लोक होते. आणि हडप्पा संस्कृतीचा शोध कोणी लावला? तर दयाराम साहनीजीने लावला. त्यामध्ये आणखी आपल्याला काही प्रश्न या हडप्पा संस्कृतीविषयी पाहता येईल की हडप्पा संस्कृती 5000 वर्षापूर्वी अस्तित्वात आली. हडप्पा व मोहेंजोदडो ही दोन्ही ठिकाणे आज कुठे आहे? तर पाकिस्तानमध्ये आहे. ठीक आहे. तर मोहेंजोदडोचा अर्थ काय आहे? मृताची टेकडी, असं या टेकडीचा म्हणजे अर्थ आहे. नंतर मोहेंजोदडो जो आहे ते शहर जे आहे ते केव्हा उत्खननात आलं? 1922मध्ये आलं. नंतर हडप्पा संस्कृतीतील लोकांचा मुख्य व्यवसाय काय? शेती. आणि हडप्पाकालीन लोक जे आहे ते आपल्या शेतीमध्ये तांदूळ जे आहे ते त्यांचं पीक होतं, हे आपल्याला माहिती आहे. हडप्पा संस्कृती लोकांचा मुख्य व्यवसाय काय होता? शेती होता. आणि हडप्पा संस्कृतीत कोणती लिपी वापरली जात होती? तर सिंधू लिपी वापरली जात होती. नागर संस्कृतीसुद्धा असं म्हटलं जाते आपल्या हडप्पा संस्कृतीला. आणि हडप्पा संस्कृती जी आहे ते खूप सगळ्यात जुनी संस्कृती आहे. आणि लोथल हे प्राचीन बंदर कोणत्या राज्यात आहे? तर गुजरातमध्ये. आणि गोदीचे अवशेषसुद्धा या लोथलला सापडलेले होते, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. हा प्रश्न TETमध्ये येऊ शकतो. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. इथे जे मी क्वेश्चन दिलेले आहे 20 ते पूर्ण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आर्य भारतात कुठून आले? तर आर्य भारतात आले मध्य आशियामध्ये आलेले आहे. आर्य जे आहे ते आपले म्हणजे वैदिक संस्कृती आणि विकसित करणाऱ्या लोकांना सुद्धा आपण आर्य म्हणून ओळखले जाते. आर्याचे मुख्य साहित्य कोणते आहेत? आर्याचे मुख्य साहित्य वेद आहे. वेद आपल्याला माहिती आहे 4 वेद आहे. कोणते आहे? यजुर्वेद, सामवेद, ऋग्वेद, अथर्ववेद हे 4 वेद आहे. आणि आपल्या आर्य लोकांचे मुख्य जे साहित्य ते वेद आहे. सर्वात जुना वेद कोणता? तर सगळ्यात जुना वेद जो आहे तो ऋग्वेद आहे. सगळ्यात जुना वेद ऋग्वेद आहे. आणि ऋग्वेद जो आहे तो सगळ्यात जुना वेद आहे. त्यामध्ये गायत्री मंत्राचा सुद्धा उल्लेख आहे. आणि गायत्री मंत्र कोणत्या वेदात आहे? तर गायत्री मंत्र ऋग्वेदामध्ये आहे. गायत्री मंत्राचा पण खूप आपल्याला म्हणजे हे माहिती आहे. आर्याचा मुख्य व्यवसाय कोणता? तर आर्याचा मुख्य व्यवसाय शेती आणि पशुपालन हा सुद्धा आहे. पुन्हा मी हडप्पामध्ये तुम्हाला एक प्रश्न नव्हता सांगितला की हडप्पा संस्कृतीमध्ये कोणत्या देवाची पूजा करत असे? तर पशुपतीची पूजा करत असत. हा सुद्धा क्वेश्चन तुम्ही लक्षात ठेवायचा. बौद्ध धर्माचे संस्थापक कोण होते? तर बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध होते. जे सिद्धार्थ नावाने ते एक राजपुत्र होते. ठीक आहे. त्यांचं पहिलं प्रवचन सारनाथ इथे झालेलं, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. गौतम बुद्धांचा जन्म कुठे झाला? तर आपल्याला माहिती आहे की गौतम बुद्धांचा जन्म लुंबिनी या ठिकाणी झालेला आहे. ठीक आहे. नंतर बुद्धांना ज्ञानप्राप्ती कुठे झाली? तर बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली आहे बोधगया. बोधगयाला त्यांना ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे. एका पिंपळाच्या झाडाखाली त्यांना ज्ञान प्राप्त झालेलं आहे.
बुद्धांनी पहिले प्रवचन कुठे दिले? तर बुद्धांनी पहिले प्रवचन दिले सारनाथ या ठिकाणी दिले. त्यांचं जे पहिलं प्रवचन आहे ते सारनाथला दिलेलं आहे. महावीर कोणत्या धर्माचे संस्थापक होते? बौद्ध, जैन, शीख, हिंदू. तर ते जैन धर्माचे संस्थापक होते. आणि त्यामध्ये 24 असे तीर्थकार होऊन गेले. ठीक आहे, 24. महावीर हे जैन धर्मातील कितवे तीर्थकार आहेत? हे 24वे तीर्थकार, म्हणजे सगळ्यात शेवटचे तीर्थकार आपले महावीर होऊन गेले. महावीर हे सगळ्यात लास्ट तीर्थकार आहे, 24वे. मौर्य समाजाच्या संस्थापक कोण? तर मौर्य समाजाच्या संस्थापक चंद्रगुप्त मौर्य होते. चंद्रगुप्त मौर्य हे लक्षात ठेवायचं आहे, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर चंद्रगुप्त मौर्यांचा मंत्री कोण होता? तर चंद्रगुप्त मौर्यांचा मंत्री होता चाणक्य. मौर्य राज्याचा संस्थापक कोण होता? तर चंद्रगुप्त मौर्य. आणि मौर्य साम्राज्याची राजधानी पाटलीपुत्र ही होती.